नमस्कार. आपण पाहताय यूट्यूब चॅनल ग्रामीण कट्टा प्रतिनिधी निलेश कुमारसह संपादक भरत मोरे. आपण आता मड पेसीमध्ये आहे. पेसीमध्ये मॅडम आपण आता नवीन दवाखान्याचं नवीनीकरण झालेली एक फोन येतो ना हां नूतनीकरण झालेले आहे. त्यामध्ये नवीन नवीन सुविधा केलेल्या आहेत. तर मॅडम जरा 2 मिनिटं सांगता का मला? ही लेबर रूम आहे. हे नवीन आपल्याला टेबल आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सक्शन मशीन, तिथं लाईट वगैरे सगळ्या सुविधा, हे सगळं नवीन आलेलं आहे. ते आर्टिक्युलरची मशीन वगैरे, बेबी वॉर्मर पण आहे इकडं. म्हणजे डिलिव्हरी झाल्या आपण बेबीला गरम राहण्यासाठी वॉर्मरमध्ये ठेवतो. जे सगळे नवीन आलेलं आहे. धन्यवाद. आणि दुसरी अजून काय काय सुविधा आहेत तुमच्याकडे? रूम वगैरे आहे तिकडे. बरं चालेल, तिकडे त्या साईडला जाऊया. थिएटर झालंय, पूर्ण डिजिटल झाले. आणि याच्यामध्ये आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणजे जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेट असतात ते फक्त आपण इथे करतो. ते ऑपरेशन होतात आपल्याकडे आणि सर्जन बाहेरून येतात इथे ऑपरेशन करण्यासाठी. हां मॅडम, आता नवीन डिलिव्हरी होती, समजा डिलिव्हरी होताना एखाद्या महिन्या लेडीचं सिझेरिंग होत असेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, सिझेरियनची सोय नाही आपल्याकडे. आपण तालुक्याला आरेशला पाठवतो. कुठं पाठवतो? पुढं जुन्नरला. जुन्नरला पाठवतो. आणि लहान मुलं समजा एखाद्या आजारी पडली तर त्यासाठी काय सुविधा आहे तुमच्याकडे? लहान मुलांसाठी सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडे. आपण सगळी ट्रीटमेंट देतो त्यांना इथेच. पण खूप जास्त हाय असेल, हाय रिस्क असेल किंवा खूप जास्त आपल्या ट्रीटमेंटच्या बाहेर असेल तर आपण तालुक्याला पाठवतो. कोणत्या रोगावर निदान होतं आपल्याकडे? आपल्याकडे जनरल सगळ्या, सर्दी, ताप, खोकला, सगळ्याच गोष्टी, डायरिया वगैरे सगळंच. हे ऑपरेशन थिएटर आहे. यामध्ये आता सगळी सुविधा केलेली आहे. याचा जो ओपनिंग व्हायचं बाकी आहे. पण नवीन काहीतरी आपल्या मड पेसीमध्ये एक नवीन काहीतरी करण्याचं जे आपल्या सरकारचं आहे. आणि त्याबद्दल डॉक्टर मॅडम का आपलं नाव आहे? डॉक्टर साक्षी अंबुरे. हां, हे आपल्याला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे त्यांनी. आणि जे आता इथून पुढे जे कोणी पेशंट असेल त्यांनी आवश्यक या मड पेसीला भेट द्यायची. धन्यवाद. डिलिव्हरी हे पुढे सांगा. आपण आता मड पेसीमध्ये त्यामध्ये दवाखान्याची मोठी अशी सुविधा चांगली केलेली आहे. आणि तिथले काही कर्मचारी त्यांना विचारूया. हे डिलिव्हरी रूम स्पेशल आहे आपला. आता हा नवीन पद्धतीने हे तयार करण्यात आलेला आहे. यात विविध म्हणजे आपलं बाळ डिलिव्हरी आतमध्ये घेतल्यानंतर ती परत वॉर्डमध्ये जाता ह्या ठिकाणी राहावी. त्यासाठी टॉयलेट बाथरूम पासून तर सगळे इन्स्ट्रुमेंट एकाच ठिकाणी ठेवले आहेत. तिथे ऑटोक्लेव्ह असेल किंवा बाळाला ते आपण म्हणतो गरमी देण्यासाठी असेल, डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या लाईटचे साधनं असतील, बाकी इंजेक्शन सर्व आपण या ठिकाणी सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. सीझर सिस्टीम असते का? सीझर आपल्याला नाही. सीझरसाठी आपल्याला त्या ठिकाणी MD मेडिसिन डॉक्टर लागतात. त्यात मग अनेस्थेटिक असतात, गायनेकोलॉजिस्ट असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राला साधारण MBBS किंवा BMS मध्ये दिले जातात. त्यांचं त्या पुढच्या याचं नसतं. त्यासाठी मग आपल्याकडे सीझर जर आला असेल चान्स तर आपण ते पेशंट एक तर आपल्या जुन्नर आरेशला पाठवतो किंवा नारायणगाव आरेशला. म्हणजे समजा एखाद्या डिलिव्हरी सिरियस पेशंट असेल ना, आपल्या PCमध्ये आलेलं असेल तर त्यांना पुढे पाठवण्याची सुविधा तुमची फ्री असते का कशी असते? आपण 102 म्हणून आपल्या ॲम्ब्युलन्स 24 तास महिन्यापर्यंत त्याला आणि आई प्रेग्नेंट राहिल्यापासून पूर्ण फ्री असते आपल्याकडे. 102 ॲम्ब्युलन्सला तुम्ही कॉल केला की ती मोफत सुविधा दिली जाते. आता समजा साधारणतः लहान मुलं असतं, समजा जन्मले तर 1 महिना 2 महिने 3 महिना, समजा त्यांना एखाद्याला थंडी ताप वगैरे आला तर त्यासाठी सुविधा आहे का आपल्याकडे? प्राथमिक उपचार सर्व आपल्या ठिकाणी या ठिकाणीच केलेले जातात. अति जास्त प्रमाण असेल तरच आपण ते पुढे पाठवलं जातो. बऱ्यापैकी पेशंट आपल्या या ठिकाणीच ट्रीट केले जातात. आता आपल्याकडे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टरांचं नाव काय? आता आपल्याकडे 2 वैद्यकीय अधिकारी आहेत कार्यरत. एक रामेश्वर केंद्रे म्हणून सर आहेत, ते MBBS आहेत. व साक्षी अंबोरे मॅडम म्हणून आहेत, ते BMS आहेत. आणि डॉक्टर दवाखान्याचं नियोजन आहे कोण पाहत आहे? सध्या काय झालं हे आपल्याकडे आहेत ते दोन्ही बॉन्डेड आहेत. म्हणजे त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर बनतो. आपले जे इंचार्ज आहेत ते आपल्याकडे आता ओतूरचे प्रशांत गोरे सर म्हणून त्यांच्याकडे आपलं बाकी आर्थिक आणि HR ते पाहतात. बाकी जे वर्क आहे ते डॉक्टर साक्षी अंबोरे व डॉक्टर रामेश्वर केंद्रे पाहतात तिथे. धन्यवाद सर. आपलं जे उत्तर PSCमध्ये जे नवीन साहित्य आणि वॉर्ड तयार केलेले आहे मड PSCमध्ये डिलिव्हरीसाठी एक खास रूम बनवलेला आहे. लहान मुलासाठी समजा एखाद्या आजारी पडले, त्याला काय वगैरे जरी वजन कमी असलं तर त्यासाठी सुद्धा अशी चांगली सुविधा केलेली आहे मड PSCमध्ये. आणि आपण आज पुढे पाहूया.
यात सेंट्रलाइज एसी म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये किंवा बाहेरचं पेशंट आत येऊ नये किंवा हे कुठलीही तुम्हाला खिडकी या ठिकाणी दिसणार नाही. हे पूर्ण ऑटोक्लेव्ह म्हणजे आपण निर्जंतुकीकरण कशा प्रकारचे असतं त्या प्रकारची प्रायव्हेटला ज्या प्रकारची ओटी आहे त्या प्रकारची ओटी आहे आपल्याकडे. ही जी लॅम्प आहे ही पारदर्शक आहे का कशी आहे? पारदर्शक आहे, त्याच्यातून आपल्याला पाहिजे ती लाईट ऍडजस्ट केली जाते आपल्याला. आणि जो एसी बसवला तो सेंट्रलाइज आहे म्हणजे ही पूर्ण रूम आपण काय थंड करण्याचा प्रोसेस म्हणजे बाहेरचा कोणताही जीवजंतू येऊ नये अशा प्रकारचं अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. यात आपण पाहिलं तर तिथं ऑक्सिजन हे जे पॉईंट देखील काढण्यात आलेला आहे. पेशंटला काही त्रास झाला आहे आणि आपण सेंट्रलाइज ऑक्सिजन सेटिंग केली म्हणजे पूर्ण दवाखान्यात आपल्याकडे ते लाईन फिरवण्यात आली आहे म्हणजे ऑक्सिजनची कुठल्याही रूममध्ये आपण बाहेर जोडणार आहे ऑक्सिजन सिलेंडरचं त्यांनी कनेक्शन बाहेर दिलं त्याद्वारे आपण ऑक्सिजन अख्ख्या दवाखान्यात पुरवू शकतो. सर समजा लाईट जर गेली तर त्याला ऑप्शन काय ठेवलेले आपण आता काय दिले आपल्याला सोलर पॅनल मंजूर झालेला आहे त्यामुळे अजून आपण हे उद्घाटन म्हणजे आपण चालू केलं नाही. सोलर पॅनल आला ते साधारण 8 ते 10 वॅटचा सोलर पॅनल आहे त्यामुळे आपल्याला ते लाईटचा बॅकअप राहणार आहे. या नवीन पीएससीचा कन्सेप्ट तो आहे की वरचा आपण सोलर यूज किती करू शकतो त्याच्यावर जास्त हे दिलेलं आहे आपल्याबरोबर. धन्यवाद. आपण या मड PSCला कधी पण आवश्यक भेट द्या आणि अशी चांगली सुविधा या डॉक्टरांनी सरकारने केलेली आहे. धन्यवाद.